मॅच मध्ये 5 विकेट आणि त्यांना दिला जातो एक सुंदर मेडल आणि एक सुंदर ट्रॉफी. खास डिझाईन केलेलं ही ट्रॉफी आहे, सुंदर मेडल आहे, त्याचबरोबर कुपन आहे, जे कुपन आपण पाहतो पुढे दिलं जात आहे. आणि हे सगळे अवॉर्ड्स एकदा सिद्धार्थसाठी जोरदार टाळ्या. काय खेळ हा खेळाडू. प्रतिस्पर्धेचे 10 खेळाडू बाद झाले, त्यातले 5 एकट्यानेच केले. तो मॅचकडे जिथे आपण बघू हा सामना आपण पाहतो पुन्हा सुरू होतोय. मोठी बॅटल आता समोर असणारे आजच्या दिवसातील होणारा हा 5वा सामना पुढे सुरू झालेला आहे. वेल प्लेड सिद्धार्थ सर. इथून पुढच्या मॅचसाठी आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. एका मोठ्या स्पर्धेचे आयोजक आहेत. पहिलं षटक आहे आणि पहिलं षटक टाकण्यासाठी आपण बघू शकतो बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी आहेत. 4 चेंडू आतापर्यंत टाकून झाले. 4 चेंडू मध्ये 2 धावा या धावपलकीवरती पुढे आहेत. सगळा खेळाडूंचा संच बाद झाला आधीच्या मॅच मध्ये. हो हो, हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. 1-2 पावले पुढे सरसावत तो चेंडू खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तो बॉल बॅटवरती व्यवस्थित मिळत झाला नाही. गणेश सर तुम्हाला आतमध्ये बघायला मिळतील ऑन स्ट्राईक एंडला. ही स्पर्धा उभी करण्यासाठी ज्यांची महत्वाची भूमिका आहे, महत्वाची भूमिका ज्यांनी उभारलेली आहे, असे गणेश सर ज्यांना ISPL चं ब्ल्यू तिकीट पर्यंतचा ज्यांनी प्रवास केलाय, अनुभवांचा खजिना आहे, विचारांचा पाया भक्कम असणारी ही माणसं आहेत, ज्यांची गुंतवणूक मोठी आहे. गेली अनेक वर्ष या खेळाची हे सेवा करतायत आणि आज ते स्वतः आपण पाहतो ओपनिंग बॅटिंग साठी पुढे आलेले आहेत. पहिला क्रमांकाचं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती त्या 6 धावा, 6 आकडा धावपलकीवरती. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग, निळखंड CNG मोटर्स, हॉटेल सुखसागर समोर, नाशिक पुणे बायपास सिन्नर, प्रोप्रायटर माननीय श्री नवनाथ निकम, माननीय श्री महेश काळे. 6 धावा धावपलकीवरती पहिल्या क्रमांकाचं षटक आतमध्ये टाकून कंप्लीट झालेला आहे. 6 आकडा धावपलकीवरती तर षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि दुसऱ्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग मार्क वरती अरुण सर जे बॉलिंग साठी पुढे दुसऱ्या षटकासाठी पुढे येणार आहेत. पहिला बॉल हो स्क्वेअर लेग मध्ये. डोळ्याचं पापणं पडत नाही तोपर्यंत स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू किती लवकर टिपला. पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का. अरुण यांना मिळतंय पहिलं यश. संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील दूध यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. आडव्या बॅटनं तो फटका खेळण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेग मध्ये टिपलेला झेल आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला धक्का बॅटिंग टीम साठी असणार आहे. 6 धावा धावपलकीवरती एकेकड्याच्या मोबदल्यामध्ये. एखादा चुकीचा फटका किंवा एखादं चुकीचं शॉट सिलेक्शन धोकादायक ठरू शकतं. चुकली दिशा तरी ना हुकील ना श्रेय सारे. एक चुकीचा फटका मॅच मध्ये तुम्हाला एक वेगळ्या वर्णावरती घेऊन जाऊ शकतो. चुकली दिशा तरी ना हुकील ना श्रेय सारे, वेड्या मुशाफिराला सामील सर्व तारे, मी चालवतो अखंड चालायचे म्हणून धुंदीत या गतीच्या सारेच पंत प्यारे. एक चूक आज नुकसान करणारी आहे. हो हा बॉल न्यू बॅटर आतमध्ये पुन्हा एकदा भन्नाट वेग, तिथे जोरात चेंडू टाकण्याचं काम केलं जात आहे. तर तिसऱ्या पंचांकडे आलेले आहेत ऑनफिल्ड पंच आणि पुढच्या पायाचा जो पुढचा पाय लँड होताना ते चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांकडून. तिसऱ्या पंचांकडून ते शहानिशा केली जाईल आणि पुन्हा एकदा ऑनफिल्ड पंचांपर्यंत तो डिसिजन पुढे आणला जाणार आहे. गणेश सरांना तुम्ही आतमध्ये बघताय, त्याचबरोबर संघाचे जे कॅप्टन जितू सर काम करतायत, आज महाराष्ट्र पोलीस आहेत. असे बहुगुणी खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतील की क्रिकेट तर खेळतायत, मात्र क्रिकेट व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या खेळात किंवा वेगवेगळ्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या फील्डमध्ये मोठं यश संपादन केलेलं आहे. त्या दिवशी तुम्ही बघितले मॅन ऑफ द मॅच झालेले खेळाडू ज्यांनी सांगितलं मी एक चांगला शेतकरी आहे आणि एक चांगला शेतकरी सुद्धा एक चांगला क्रिकेटर बनवू शकतो, याचं उत्तम उदाहरण या स्पर्धेतून पुढे आलं. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये काम करणारे खेळाडू ज्यांनी कायदा व्यवस्था राखलेली आहे, सुव्यवस्था राखलेली आहे. नो बॉल तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलेला आहे. नो बॉलचा कॉल तिसऱ्या पंचांकडून. फ्रीट येणाऱ्या चेंडूवरती 7 धावा धावपलकीवरती. MS धोनी यांचा जर्सी क्रमांक 7 आहे. MS धोनी यांच्या आयुष्यावरती तयार झालेला चित्रपट सुद्धा आपण बघितला असेल आणि सचिन तेंडुलकर यांच्या आयुष्यावरती सुद्धा सचिन द ब्रिलियंट ड्रीम्स जे सिनेमे आपल्याला पाहायला मिळालेत. 7 आकडा धावपलकीवरती. हा बॉल पुन्हा एकदा भन्नाट वेग.
भन्नाट वेग आहे अरुण यांकडे. फ्रीडचा चेंडू होता, मात्र त्या फ्रीडच्या चेंडूवरती नाही मोठा फटका खेळू दिला. 7 धावा एकेरी अंकामध्ये हा धावफलक स्थिर उभा आहे. 7 जुलै हा MS धोनी यांचा जन्मदिवस आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या आवडीचा टी शर्ट पाठीमागे नंबर टाकू शकतो किंवा टी शर्टच्या पाठीमागे क्रमांक टाकून खेळतो. बॉल थोडस वेट केला. शॉर्ट थर्ड मध्ये हा चेंडू एकच सिंगल धाव. तर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न स्क्वेअर लेग पंच दीपक पिळगावकर टीव्ही अंपायर यांच्याकडे आलेले आहेत आणि बघायचे रिस्क घेतली होती, धोका तिकडे स्वीकारला होता आणि ते खेळाडू आपल्या क्रीज मध्ये पोहोचतील की नाही. मात्र जर्सी क्रमांक MS धोनीचा पुन्हा 7 तो आतापर्यंत फजला यांनी मात्र तो स्थिर ठेवला. क्रिकेटमध्ये 1999 सालापासून क्रमांक टाकलेली जर्सी वापरायला सुरुवात झाली होती आणि तिथून पुढे प्रत्येक खेळाडू आपल्या आवडीचा क्रमांक टी शर्टच्या पाठीमागे टाकून खेळतो. बहुतांश वेळा तुम्हाला 45 क्रमांकाच्या जर्सी 7 किंवा 18 क्रमांकाच्या जर्सी खेळाडूंच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात दिसतात. 45 क्रमांकाचा जर्सी रोहित शर्माचा आपण बघितलाय. रोहित शर्मानं मात्र त्याच्या आईच्या सांगण्यावरून त्यानं तो 45 क्रमांकाचा जर्सी त्याच्या पाठीमागे टाकलाय. रोहित शर्मा 4 भाषा खूप चांगल्या बोलतो. आकड्या पाठीमागे सुद्धा कहाणी. रोहितचा 45 आकडा काय, या पाठीमागे मोठी कहाणी. MS धोनी 7 आकडा का घालतो, या पाठीमागे कहाणी. विराट कोहलीचा 18 क्रमांकाचा जर्सी का तो घालतो, तेही त्या पाठीमागेही कहाणी. त्यावरती आपण चर्चा करू हळूहळू. 7 धावा आतापर्यंत आहेत. बघायचे तिसऱ्या पंचांचा खेळाडू शतरक्षक फेक खूप चांगली राहिली होती. तो खेळाडू व्यवस्थित आपल्या क्रीज मध्ये आलाय की नाही. देवा आहेत तुम्ही बघालत मध्ये, ज्यांच्या विरोधात ही अपील आहे. तिसऱ्या पंचांनी ऑन फील्ड डिसिजन काय असेल तो सांगायला सांगितलेला आहे आणि स्क्वेअर लेग पंचांनी OUTचा कॉल दिलाय. देवा बाद होतील. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील दूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. एक धाव आली, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात थोडीशी गडबड झाली आणि त्यानंतर दुसरा खेळाडू सुद्धा बाद होऊन आता माघारी येताना आपण बघतोय पुढे. 8 धावा धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नवीन फलंदाज समोरात खेळण्यासाठी येणार आहेत. चला टीम थोडस या लवकर, कारण यानंतर अजून एक मॅच आहे. हा 5वा सामना आपण आता पुढे कव्हर करतोय. अशा विकेट प्रतिस्पर्धेला देणं चुकीचं आहे. तुम्ही बघा, या आधीची मॅच जर तुम्ही बघितली असेल तर त्या मॅच मध्ये सुद्धा काही चुका टीम कडून होताना बघितल्या आपण आणि त्यानंतर त्याचा फटका हा संघालाही बसलाय. त्यामुळं त्या चुका या मॅच मध्ये तुम्ही न करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. बाउन्स होता, बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता, मात्र उंची खूप जास्त. एक बाउन्सचा इशारा देण्या अगोदर पंचाने अर्थ सांगितलं की हा बॉल खूप जास्त उंचीचा आहे. असाच बाउन्सर फिल फ्यूजला लागला होता बघा, ऑस्ट्रेलियाचा जो खेळाडू ज्याला लागला आणि क्रिकेट मधली फार मोठी दुर्दैवी घटना घडली, कारण फिल फ्यूजला हे जग सोडून जावं लागलं कारण तो बॉल त्याच्या हेल्मेटच्या खाली लागला होता थोडासा. ही मोठी दुःखद घटना होती. हल्ली बॉल जर हेल्मेटला लागला तरी लगेच फिजिओथेरपी येतात, लगेच चेक केलं जातं. मात्र असा एकमेव खेळाडू होऊन गेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये की त्या खेळाडूनं कधीच हेल्मेट घातलं नाही आणि तो खेळाडू होता सर विवेन रिचर्ड, वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू. इतके वेगवान गोलंदाज होते तरी त्या सर विवेन रिचर्डनं कधीच आपल्या डोक्यावरती हेल्मेट घातलं नाही. कव्हर मध्ये हा चेंडू, शतरक्षक पायानं बॉल अडवण्याच्या प्रयत्नामध्ये गॅप होता कव्हर होता मागे, मात्र त्यालाही तो बॉल नाही थांबवता आला. 4 रन. हा आहे स्टार मोबाईल, द मोबाईल स्पेस, खासदारपूल, भैरवनाथ मंदिरा शेजारी. प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौकार. चार रन तिथे येतील. या चौकारानं धावफलक 13 वरती जाऊन थांबतोय. 13 ऑन बोर्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. बॉल यावेळेस पुन्हा एकदा शिलापासून थोडासा दूर वरती. 2 षटकं संपतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक येतो 13 आकडा. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक.
आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे वैभव भाऊ बुत्रक सरांचं या ठिकाणी इथे आगमन होत आहे. वैभव सर आपल्या बरोबरीत उपस्थित होत आहे, त्यांचं आगमन झालेलं आहे. सरांचं स्वागत करू या स्पर्धेमध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 आकडा धावपलकावरती. चला टीम थोडंसं स्पीडअप ठेवा. षटक क्रमांक 3 ला रोशन आहेत जे बॉलिंग ट्रॅक वरती रेडी आहेत, जे तिसऱ्या षटकासाठी पुढे येतील. हा बॉल समोर टाकलेला चेंडू लॉग ऑफला बीट करत डीप लॉग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर गणेश सरांच्या बॅट मधून एक तगडा हिट. षटकार फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. 19 धावा धावपलक्यावरती आहेत. 19चा आकडा धावपलक्यावरती. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय षटकार. एक मोठी इनिंग बिल्डअप करणं किंवा एक मोठी इनिंग साकारणं गरजेचं राहील या मॅच मधून. पुन्हा एकदा त्या दिशेनं फटका, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक समोर उभा आहे. अगदी ऍक्शन रिप्ले बघावा तसा हा फटका होता. या आधी फ्लाइट होता थोडासा, मात्र पुढे झेल होतोय आणि गणेश सरांचा खेळ थांबलाय. अजून एक मोठा हादरा हा टीम साठी. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील दूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. षटकार आला होता, मात्र षटकाराच्या पाठोपाठ पुन्हा एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात गणेश सरांचा झेल तिथे होतोय. तर न्यू पाठ आपण पाहतो मैदानावरती दाखल होतील. स्वतः संघाचे नेते, संघ नायक आतमध्ये येऊन थांबलेले आहेत. 19 धावा धावपलक्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक आहे. टीम मोठा धावपलक उभा करण्यासाठी एक बॅलन्स इनिंग दाखवणं आवश्यक आहे आणि ती बॅलन्स इनिंग आता इथून पुढे खेळाडूंकडून पूर्ण करणं किंवा खेळाडूंकडून येणं अपेक्षित आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही आतापर्यंत 19 बनवू शकलेला आहात. हे षटक 3 आपण खेळत आहे, तर संघाचे संघ नायक आता स्वतः आतमध्ये येऊन थांबलेले आहेत. त्यांना खेळावं लागेल. आपल्या संघासाठी जबाबदारी आपल्या टीमची मोठी आहे. संघनायकाचा रोल खूप मोठा आहे, महत्वाचा आहे. आपल्या संघाच्या खेळाडूंच्या अंतर्मनास डोकावून त्यांच्या मनाला सकारात्मक ऊर्जा मिळवून देणं हे संघनायकाचं काम. आणि ते संघाचे संघनायक हा चेंडू शांत फटका बर्फाचा खडा डोक्यावरती घेऊन आतमध्ये आलेत. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावपलकीवरती 20 आकडा पूर्ण आहे. पण सर विवेन रिचर्ड यांच्याबद्दल बोलत होतो. असा एकमेव खेळाडू होऊन गेला ज्या खेळाडूंना इंटरनॅशनल क्रिकेट खेळत असताना कधीच आपल्या डोक्यावरती हेल्मेट घातलं नाही. आणि ज्यावेळेस सर विवेन रिचर्ड यांना ज्यावेळेस ते कारण विचारलं की का आपण हेल्मेट घालत नाही, त्यावेळेस त्यांनी एक उत्तर दिलं होतं की ते म्हणतात की फलंदाजानं गोलंदाजाच्या नजरेला नजर मिळवून खेळलं पाहिजे. तुम्हाला प्रतिस्पर्ध्याच्या नजरेला नजर भिडवता आली पाहिजे. इतका जुनून होता सर विवेन रिचर्ड यांचा, ज्यांनी कधीच आपल्या डोक्यावरती हेल्मेट घातलं नाही, ज्यांनी इंटरनॅशनल क्रिकेटची त्यांची कारकीर्द सुद्धा फार मोठी राहिली. 20 धावा. फिल फ्यूज यांची सुद्धा जी बातमी होती तुम्ही बघा, ती फार दुःखद होती. कारण हेल्मेटच्या खाली लागलेला बॉल, त्याआधी आपण भारताचा रमन लांबांना बघितलं होतं. भारताचा रमन लांबा, ज्या खेळाडूचा सुद्धा असाच दुर्दैवी शेवट आपल्याला बघायला मिळाला होता. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती त्या 20 धावा. ही पहा, होर संपली. या होरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलक. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 20 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होईल. आपल्या भारतीय रमन लांबाचा खेळाडू सुद्धा असाच, ज्या खेळाडूचा दुर्दैवी शेवट झाला. भारताचा रमन लांबा ज्यावेळेस बांगलादेशात कोचिंग करण्यासाठी गेला होता, मोड मेन्स विरुद्ध अपशनी अशा संघांकडून तो क्षेत्ररक्षण करत होता आणि शॉर्ट लेगला जागेवरती क्षेत्ररक्षण करत असताना मेहराब हुसेन यांचा मारलेला जोरदार फटका त्याच्या डोक्यावरती आपटला. लेग स्टंपवरती चेंडू खेळलाय. लेग स्टंपचा चेंडू स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज तिकडे जातील. एकच धाव तिथे एका सिंगलच्या मदतीनं. लेग बाईज 21. शॉर्ट लेगला ज्यावेळेस क्षेत्ररक्षण करण्यासाठी रमन लांबा थांबला होता, तो बॉल मारला होता मेहराब हुसेन यांनी आणि तो मारलेला बॉल रमन लांबाच्या डोक्यावरती लागला. तो आपटला आणि बॉल लागण्याच्या अगोदरच 2 मिनिटापूर्वी रमन लांबांना सांगितलं होतं की मला हेल्मेट पवेलियन मधून आणून द्या. ते येणार होतं, हेल्मेट आणूनही दिलं जाणार होतं, मात्र तो हेल्मेट येण्या अगोदर त्याला तो बॉल लागला. हा बॉल शांत पद्धतीने चेंडू ढकलून दिलाय कव्हर मध्ये. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत.
एकच सिंगल तिथे आणि एका सिंगलच्या मदतीनं 22 धावा. त्यानं ते हेल्मेट मागवलं होतं. ते मैदाना येईपर्यंत हा अपघात झाला. त्याला तत्काळ हॉस्पिटलमध्ये सुद्धा नेण्यात आलं होतं. मात्र मेंदूला मार लागण्यानं मला वाटतं 14 तारखेला 2 फेब्रुवारी 14 तारीख आणि 1998 ला रमनचं निधन झालं. त्यानंतर फिलफ्यूची घटना आपण बघितली होती जी पाठीमागच्या काही वर्षामध्ये आपण बघितले. संघनायक हा बॉल अडबा बॅटनं स्क्वेअर लेग मध्ये स्पोर्ट्समॅन स्पिरिट या स्पर्धेतून दिसलंय. 23 धावा. एक घटना आहे क्रिकेटमध्ये ज्यावेळेस फिलफ्यूजचा मृत्यू झाला आणि त्या दिवशी न्यूझीलंडचा संघ मॅच खेळत होता पाकिस्तान बरोबरीत आणि ज्यावेळेस न्यूझीलंड संघाला समजलं की फिलफ्यूजचा मृत्यू झालाय त्यावेळेस न्यूझीलंड संघानं सरळ ती मॅच खेळण्यासाठी नकार दिला. न्यूझीलंड संघ म्हटला मला ही मॅच खेळायची नाही. आपल्या भारतीय संघानं न्यूझीलंड संघानं कितीतरी वेळा हरवलंय आणि चांगल्या चांगल्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला हरवलंय. वाईट बॉलचा कॉल मुख्य पंचांकडून येईल. एक अतिरिक्त धाव. 24 धावा. आपल्याला न्यूझीलंडनं अनेक वेळा हरवलंय. मात्र तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली असेल की आपला कोणताच भारतीय खेळाडू आणि आपला भारतीय प्रेक्षक कधीच न्यूझीलंडला स्ट्रोल करत नाही किंवा स्लेज करत नाही. कारण क्रिकेटमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एक मोठी टीम आहे जी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवते. तो संघ आहे न्यूझीलंडचा. 24 धावा. हा बॉल पुन्हा स्वेर. ज्यावेळेस न्यूझीलंडला समजलं की फिलफ्यूज मृत्युमुखी पडलाय त्यावेळेस न्यूझीलंडनं सांगितलं आम्हाला ही मॅच आता खेळायची नाही. मात्र काही कारणास्तव त्यांना ती मॅच खेळावी लागली. मात्र न्यूझीलंडचा संघ ज्यावेळेस मैदानावरती आला त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी टी शर्ट वरती PH असं टाकलं आणि त्या पर्टिक्युलर मॅच मध्ये न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ज्यावेळेस विकेट घेतल्या त्यांनी एकही विकेट सेलिब्रेशन केलं नाही. एकही विकेटचं सेलिब्रेशन केलं नाही आणि त्या मॅच मध्ये न्यूझीलंडच्या एकाही गोलंदाजानं पाकिस्तानच्या टीमला एकही बाउन्सर टाकला नाही. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट शिकवतो हा संघ. 25 धावा धावपलकीवरती आहेत. एकही बाउन्स टाकला नाही. तो सामना जिंकला सुद्धा न्यूझीलंड. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. 3.4 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा या धावपलकीवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. थोडीशी नाजूक परिस्थिती आहे बॅटिंग टीमसाठी. इथून पुढे ह्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी संघनायकांना एक चांगलं काम आता पुढे करावं लागणार आहे. ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं त्यांना. जुनं ते सोनं आहे हे. 40+ खेळाडू आहेत. विचारांचा पाया भक्कम आहे आणि आज त्या विचाराची पुनरावृत्ती करत इथून पाठीमागचा प्रवास अनुभव त्या मॅचसाठी आपल्या संघासाठी उभं राहणं ही गरज आहे. 25 धावांचा धावपलक. 3 गडी गरमवले. 3.5 षटकांचा खेळ आतापर्यंत टाकून झालेला आहे. अरुण यांनी याआधीच्या षटकामध्ये सुद्धा टीमसाठी खूप किफायतशीर गोलंदाजी केली होती. तर या षटकामध्ये सुद्धा त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. पॉइंट मध्ये हा चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक उभा करून ठेवलेला आहे. एकच धाव तिथे येईल. 1 धावेच्या मदतीनं 4 ओव्हरची समाप्ती. धावपलक 26 पूर्ण. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. STPL 2025 मधील या सामन्याचे प्रायोजक आहेत हॉटेल मातोश्री, टोल नाक्याजवळ शिंदेगाव. प्रोप्रायटर माननीय श्री सोपान जाधव आणि माननीय श्री मंगेश जाधव. उत्तम क्वालिटी, उत्तम दर्जा, प्रत्येकाच्या मनाला चव अशी भावली. हॉटेल विठू माऊली आणि बँक्वेट हॉल. प्रोप्रायटर माननीय श्री कैलास आव्हाड, माननीय श्री शंकर आव्हाड, माननीय श्री सतीश दिघोळे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकीवरती 26चा आकडा हा धावपलकीवरती आपण पुढे बघतोय. येणारी 4 षटकं अजूनही पहिल्या इनिंग मधली पुढे शिल्लक राहणार आहेत. ड्रिंक टॉली मैदानावरती घेऊन जाण्यात आलेली आहे. मॅच पुन्हा सुरू होईल. पाणी आतमध्ये, पाण्याबरोबरीत काही निरोप पाठवण्यात आलेले आहेत. आठव्या पर्वाचा चॅम्पियन कोण असणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला उद्या मिळून जाईल. उद्या 4 संघ सकाळच्या सत्रामध्ये आतमध्ये येतील आणि त्यानंतर प्रवास सुरू होईल या स्पर्धेचा चॅम्पियन होण्याचा. आजपर्यंत तुम्ही बघाल 10 संघ या स्पर्धेतून बाहेर निघतायत. उद्या फक्त 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील आणि तेही पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीसाठी. 26 धावा धावपलकीवरती तर 5व्या षटकाला सुरुवात होणार आहे.
पाचवं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती कोणाचा वापर पुढे केला जातोय, कोणत्या गोलंदाजाला पुढे आणलं जातं हे चेक केलं जाईल. पाचवं षटक आहे आणि पाचवं षटक टाकण्यासाठी गौरव बॉलिंग ट्रॅक वरती. (26 ऑन बोर्ड) 26 धावा धावपलक्यावरती. स्वर बॉलची घोषणा आपण पाहतो पुढे पंचांकडून. तुम्ही बघाल इकडे जो प्रेक्षक आहे तो प्रेक्षक सुद्धा जाणकार आणि तज्ञ आहे. आणि इथे आपल्या बरोबरीत सुभाष कुंभार सर सुद्धा या मॅचसाठी उपस्थित आहेत. आणि सुभाष कुंभार सर आपल्या बरोबरीत त्यांनी सांगितलं ते इथे आपल्या बरोबरीत कॉमेंट बॉक्स मध्ये आले होते. आणि सर विवेन रिचर्ड बॉल उंच आकाशामध्ये, मात्र तीन शतरक्षक तिकडे. आणि त्यानंतर तो झेल आपण पाहतो घेण्यासाठीचा प्रयत्न, तो बॉल 3 शतरक्षकांच्या मध्ये पडला. सर विवेन रिचर्ड यांचा जो विवाह झाला होता तो एका भारतीय तरुणी बरोबरीत झाला होता. आणि ती तरुणी ही सेलिब्रिटी होती, हिरोईन होती. आणि त्यानंतर त्यांना एक कन्यारत्न सुद्धा प्राप्त झालं. मग तो विवाह सर विवेन रिचर्डचा भारतीय तरुणी कोणती होती, ती कोणत्या तरुणी बरोबरीत त्यांचा विवाह झाला. आणि त्या तरुणीचा ज्या वेळेस त्यांचा विवाह झाला त्यांनी प्रश्न त्यांचा की त्या मुलीचं नाव काय. « 28 धावा धावपलक्यावरती. मला वाटतं तुम्ही पटियाला हाऊस हा जर सिनेमा बघितला असेल त्यामध्ये अक्षय कुमार यांच्या आईचा रोल, अशा अनेक लव्ह स्टोरी आहेत. विशेष म्हणजे की टेनिस बॉल, क्रिकेट आणि इंडस्ट्री आणि त्यानंतर लेदर बॉल. सचिन तेंडुलकरची सुद्धा लव्ह स्टोरी चर्चेत राहिलेली तुम्ही बघितली. आणि त्यानंतर अशा असंख्य लव्ह स्टोरीवरती सुद्धा आपण इथून पुढे चर्चा करू, आपण बघू शकतो. कारण जी लेदर बॉलची जे आपण इंटरनॅशनल क्रिकेटचा जर अभ्यास केला तर अशा असंख्य किस्से तुम्हाला त्या क्रिकेटमधून सुद्धा इंटरनॅशनल मधून बघायला मिळतील. हा बॉल यावेळेस समोर उडवलेला चेंडू 2 शतरक्षकांना बीट करत बॉल पडलाय आउट ऑफ द पार्क. धावा येतील 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. योगेशजी गोळे आणि सुनीलजी थोरात यांकडून पारितोषिक येत आहे. टीम पाटोदाचा जो संघ आतमध्ये आहे, हा संघ जर जिंकला तर त्या संघासाठी 5,000 रुपयांचा पारितोषिक. आणि त्यानंतर अर्धशतक जर कोणीही केलं तर त्या अर्धशतकासाठी सुद्धा 5,000 रुपयांचा पारितोषिकाची घोषणा सन्माननीय योगेशजी गोळे सर आणि सुनीलजी थोरात यांकडून हे पारितोषिक आहे. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील दूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार. समोर आपण बघाल धक्का क्रमांक संघासाठी पुढे अजूनही घेताना बघितलेला आहे. मॅच ऑन आहे अजूनही. पहिल्या इनिंग साठी आपण पुढे बघतोय. 35 धावा धावपलक्यावरती. 4.5 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. आणि 4.5 षटकांच्या समाप्तीनंतर 35चा हा आकडा धावपलक्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कव्हर पॉइंट मध्ये हा चेंडू खेळलाय. शतरक्षक करतोय चूक. बॉल हातातून निघून गेला आणि धावा येतील त्या 4-5 षटकं संपलेले आहेत. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावा धावपलक्यावरती. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. STPL 2025 चे आहेत तुम्ही स्टार प्रायोजक. V&W बायोटेक, मायगाव MIDC सिन्नर, बायो प्रोसेसिंग सोल्युशन्स यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार, मनपूर्वक धन्यवाद.
39 धावा धावपलकीवरती 5 षटकांचा खेळ समोर टाकून झालेला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावांचा हा धावपलक 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. किशोर आलेले आहेत बॉलिंग ट्रॅक वरती, जे 6व्या क्रमांकाचं षटक टाकण्यासाठी पुढे येतील. मिडविकेट मध्ये हा बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपण तुम्हाला त्यांना बघायला मिळतील. मिडविकेट मध्ये हा चेंडू आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव तिकडे प्राप्त होईल. एका सिंगल धावेच्या मदतीनं धावपलकीवरती 40 पूर्ण 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. माझा एक मित्र त्याला फोन केला शैलेश वराडे, तो क्रिकेटर प्रेमीची, त्यांनी मला माहिती दिली नीना गुप्ता आहे आणि तिला जी मुलगी झाली नीना गुप्ता बरोबरीत लग्न झालं होतं सर विवेन रिचर्ड यांचं, आणि त्यांना जी मुलगी झाली त्याचं नाव होतं मारुबा गुप्ता, मला वाटतं मारुबा रिचर्ड, मीमांसा. त्यांनी कॉल केला त्यांच्या मित्रांना आणि मित्रांना विचारलं आणि मित्रांना कॉल करून त्यांनी ती माहिती घेतली सर, आणि ते इथे येऊन सांगितले. नाही, मीना गुप्तांबरोबर लग्न ते इंडियन ऍक्टर आणि सर विवेन रिचर्ड, ज्या खेळाडूची पार्श्वभूमी त्या खेळाडूचा प्रवास आपण बोलत होतो, ज्यावरती चर्चा करत होतो, आणि त्यानंतर हा विषय राहिला पुढे आला. हा बॉल बॅक टू द बॉलर खेळला. क्षेत्ररक्षक समोर आहेत. तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये. धावपलक 1 येईल. तर इथे उपस्थित होत आहेत मो किंग्स टीमचे संघाचे संघ मालक योगेश दादा बोडके यांचं या ठिकाणी इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत या स्पर्धेमध्ये आपण इथे उपस्थित झालेला आहात. आपलं स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. 42 धावा धावपलकीवरती आहेत. 42चा आकडा धावपलक 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 5व्या विकेटसाठी ही भागीदारी आपण पाहतो टीमनं तयार केलेली आहे, रंगवलेली आहे. हा बॉल पुन्हा एकदा फुल ऑन लाईन खोदून काढण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड हा चेंडू. क्षेत्ररक्षक समोर आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल मोठा फटका खेळण्यासाठीचा आता प्रयत्न जास्त राहिला नाही. इथून पुढे फक्त धावपलक आपल्या टीमसाठी गोळा करणं, एक चांगला फायटिंग टोटल उभा करणं हा मानस डोक्यामध्ये घेऊन संघाचे संघनायक जितू सर आतमध्ये आहेत. त्यांच्या बरोबरीत आकाश शेलार यांनी आपल्या टीमसाठी आतमध्ये काही धावा जोडलेल्या आहेत. मात्र 6 षटकांचा खेळ टीम आतापर्यंत टाकून झालाय आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बनवू शकलाय 44 धावा. 44 धावा धावपलकीवरती. 6 षटकं संपली आहेत. येणारी 2 षटकं म्हणजे येणारे 12 चेंडू अजून डावात शिल्लक आहेत. खेळावं लागणारे आपल्या टीमसाठी एक फायटिंग टोटल पर्यंत येण्यासाठी 40+ खेळाडू आहेत. जितू सर 50ची उमर गाठली अभिवादन मज करू नका, मीच विनवित वाट माझी वाट वाकडी धरू नका, सूर्यकाळाचा दिवा वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे, काळोखाचे करून पूजन, गुबडाचे व्रत तुम्ही धरू नका. बिडाव मध्ये झेल सुटलाय आणि झेल तुम्ही साध्या सुध्या मामूली खेळाडूचा सोडला नाही. प्रतिस्पर्धी टीमचे कॅप्टन जितू भाऊंचा झेल सुटलाय. प्रकाश पेरा आपल्या भोवती दिवा दिव्याची पेट तसे, इथे भ्रष्टता तिथे नष्टता, पंखच पोकळ तुम्ही फक्त फुंकू नका. हा बॉलला बॅटची कड घेतलेला चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये हा बॉल येईल. क्षेत्ररक्षक समोर आहेत. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने धावपलकीवरती वाढ होत असताना धावपलक दाखवतोय 46. 46 धावा या धावपलकीवरती पुढे तयार झालेला हा आकडा आहे. 46 धावा धावपलकीवरती. मॅच अजूनही आपण पाहू शकतो भरपूर शिल्लक आहे, कारण यानंतर अजून एक षटक आहे आणि यानंतर अजून एक इनिंग जिथे धावपलकीचा पाठलाग आपल्याला बघायला मिळणार आहे. हा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक. AK-47 बंदुकीतून जशी गोळी निघावी तसा हा चेंडू निघाला बॅट मधून, ज्यांचा झेल सुटला आणि त्यानंतर त्यांनी लगेच जखमेवरती मीठ चोळलाय. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. या ठिकाणी उपस्थित होत आहेत आमचे शिवाजी जाधव सर, सिन्नर क्रिकेट क्लबचे सर्वा. त्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. सर आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये. मॅच बदलून टाकण्याचं काम एक्सलेटर वरती पाय ठेवला संघ नायकांनी. 2 चेंडूवरती 2 षटकार. 58 धावा धावपलकीवरती. 58. फिनिशिंग टच जर चांगला दिला, शेवटच्या षटकामध्ये जर आपल्या टीमला धावा आल्या तरी त्या धावा सुद्धा लढण्यासाठी मदत करणार आहेत. लढाईला कधीही अंत नाही. लढता लढता हरलो जरी हरण्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढाईला माझा अंत नाही.
व्हाईट बॉलचा कॉल. प्रेशर आता गोलंदाजावरती दिसायला सुरुवात झाली. गौरव बॉलिंग ट्रॅक वरती 59 धावा धावपलकीवरती पूर्ण आहेत. या षटकामध्ये 2 षटकार आतापर्यंत गौरव यांच्या माध्यमातून खर्च करण्यात आलेले आहेत. 7वं षटक आपण पुढे बघतोय आणि 59 धावांचा हा आकडा धावपलकीवरती. हा बॉल थोडीशी ट्रिगर मुवमेंट, ट्रिगर ऍक्शन थोडीशी पुढे बघितली आणि त्यानंतर डीआरएस पुढे तिसऱ्या पंचांची मदत. ऑनफिल्ड पंचांनी फेअर डिलिव्हरी बरोबरीत पुढे गेले होते, तर बघायचं आता तिसऱ्या पंचांचा डिसिजन पुढे काय असणार आहे. तिसऱ्या पंचांचा डिसिजन यानंतर थोडस आपण लवकर जाणार आहोत. वेळ वाचवण्याची सूचना ही आयोजकांकडून आपल्यासाठी आलेली आहे, त्यामुळं जितक्या लवकर आपल्याला इथून पुढे जाता येईल तितक्या लवकर आपल्याला पुढे जायचंय, कारण अजून यानंतर एक मॅच आहे. 3:36 होत आहेत. या मॅच व्हाईट बॉल, तिसऱ्या पंचांचा डिसिजन आलाय व्हाईट चेंडू. 60 धावा धावपलकीवरती. रेफरल सक्सेसफुल राहिला. 6.4 षटकांचा खेळ संपलाय. 6.4 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावा धावपलकीवरती. शेवटचं डेट ओव्हर मध्ये आपण पुढे आलेलो आहोत. बॉल पुन्हा एकदा एक मोठ्या फटक्याचा शोध तिकडे दिसलाय. क्षेत्ररक्षकांना भरपूर लांबून यायचंय. चेंडू खाली होतोय झेल आणि ह्या झेल बरोबरीत संघाचे नेते, संघाचा संघनायक आतमध्ये थांबतोय. 5वा धक्का जितू सरांच्या माध्यमातून आपण पाहतो टीमसाठी. तर आपल्या संघासाठी एक चांगली इनिंग, कारण जिकडे पडझड होत होती, आपल्या संघाच्या विकेट जात होत्या, अशा परिस्थितीमध्ये आपल्या संघासाठी उभे राहिले आणि त्यांनी टीमला थोडं कमबॅक करून दिलं. 60 धावांवरती 5वा खेळाडू बाद होऊन माघारी येईल. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील दूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट. पाच गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 आकडा धावपलक्यावरती आहे. या षटकामधला एक चेंडू गौरव यांना टाकायचा आहे, तर नवीन फलंदाज या टीम बॅटर थोडस पळत आहे आतमध्ये. या पण आपल्या जागेवरती नवीन फलंदाज येत आहेत सचिन, ज्यांनी ही खेळपट्टी बनवलेली आहे. ही खेळपट्टी ज्यांच्या माध्यमातून क्रिएट करण्यात आलेली आहे, त्यांना ही खेळपट्टी मदत करेल का? माती विकेट हा क्रिकेटचा आत्मा म्हटला जातो, आत्मा सांगितला जातो, आणि ते सचिन ज्यांनी ही विकेट तयार केलेली आहे ते तुम्ही आतमध्ये बघताय. ते व्यवसायानं तर त्यांचा विचार केला, प्रोफेशननं तर ते चांगले गोलंदाज म्हणून पुढे आलेले आहेत. मात्र आता त्यांना आपल्या टीमसाठी बॅटिंग सुद्धा करावी लागेल. 7 ओव्हर कंप्लीट आणि 7 ओव्हर समाप्तीनंतर धावपलक आहे 62 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. 62 धावा धावपलकीवरती आहेत. शेवटचे 6 चेंडू आणि शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती कोणाला आणलं जाईल तर बघायचं. शेवटच्या 6 चेंडू टाकण्यासाठी हातावरती चेंडू ठेवलाय तो बॉलिंग मार्क वरती. फजल आपल्या बरोबरीत जे या स्पर्धेचे ऑनलाईन स्कोरिंग आपण पाहतो काम करतायत. आपण कालही चर्चा केली होती की जो गुणलेखक असतो ना, त्या गुणलेखकाचं काम हे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं, कारण गुणलेखक हा जाणकार आणि तज्ञ असावा लागतो, कारण त्यांना प्रत्येक चेंडूवरती काय घडलं याची बिनचूक नोंद ठेवावी लागते. परफेक्ट ब्लॉक होल्ड डिलिव्हरी आणि फजल यांचं काम आपण बघितलंय खूप छान पद्धतीनं. ऑस्ट्रेलियाचा विल्यमसन हेनरी हा असा एक माणूस होऊन गेला ज्यानं तब्बल 52 वर्ष गुणलेखक म्हणून काम केलं. ऑस्ट्रेलियाचा विल्यमसन हेनरी होता जो दौऱ्यात खेळाडूंचं साहित्य सुद्धा सांभाळायचा आणि त्यानंतर गुणलेखन सुद्धा करायचं. डाऊन द ग्राउंड डीप लॉग ऑफ मध्ये हा चेंडू शतरक्षक समोर आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, धावबादची संधी तयार झाली होती आणि मेन पंचांकडे अपील होतं, मात्र मुख्य पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत पुढे घेतलेली आहे. ऑस्ट्रेलियाचा विल्यमसन हेनरी फर्ग्युसन यानं 52 वर्ष गुणलेखन म्हणून काम केलं. बॅकबस म्हणून दौऱ्यातील खेळाडूंचं क्रिकेट साहित्य तो सांभाळायचा आणि हे काम त्यानं विक्रमी स्वरूपात केलं. त्यानं इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नॉट आउट, त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड 43 दौऱ्यात त्यानं ती कामगिरी केली होती आणि 12,007 मॅचचं त्यानं स्कोरिंग केलं. म्हणजे फजल जे आमच्या बरोबरीत काम करतायत, खूप छान काम त्यांचं आपण पहिल्या दिवसापासून बघितलं. स्क्वेअर बॉलची घोषणा पंचांकडून. एक अतिरिक्त धावेने धावपलकीवरती 65चा आकडा हा धावपलकीवरती आहे. 65 ऑन बोर्ड. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 आहेत. शेवटच्या षटकातील काही चेंडू
लेग स्टंपवरती हा बॉल आणि बॅटनं खेळण्याच्या प्रयत्नात स्क्वेअर लेग पंचांना पार करत तो चेंडू तिकडे आपण बघितला. लेग बायचा कॉल मुख्य पंचांकडून बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नव्हता. एक सिंगल येईल. धावा कुठून येत आहे त्याला जास्त महत्व नाही, बॅटिंग टीम कडनं धावा येणं महत्वाचे आहेत. 66 धावांचा हा खेळ पुढे आतापर्यंत आहे. 7.3 षटक समोर टाकून झालेले आहेत. 7.3 षटकांचा खेळ, 66 धावा धावपलकीवरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फुल टॉस बॉल बॅक टू द बॉलर. साइड स्क्रीनच्या पुढे हा चेंडू थांबवण्याचा पुरेपूर प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा तिकडे एफर्ट्स राहिलेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावपलकीमध्ये वाढ करण्याचं काम केलं जात आहे. 68 धावा धावपलकीवरती पूर्ण झालेल्या आहेत. 68 धावा. सुरुवातीच्या तुलनेमध्ये टीमचा शेवट चांगला आहे. सचिन उकाडे यांच्या माध्यमातून बॉल खेळण्याच्या प्रयत्नात ते मिस होत आहेत. एकच बॉल राहिला आहे सचिन दादा या मॅच मधला. 68 धावा धावपलकीवरती आहेत. 68. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या विकेटसाठी भागीदारी चांगली राहिली. हा बॉल पुन्हा एकदा भरपूर शफल करत हा चेंडू यष्टिरक्षकानं केलेली फेक. एक धाव ते रोखू शकले नाहीत. बाईचे एक सिंगल. 69 पूर्ण. टार्गेट मिळतंय 70 धावांचं. 70 धावांचं टार्गेट. चला फिल्डिंग टीम लगेच क्षेत्ररक्षणासाठी या आतमध्ये. लगेच क्षेत्ररक्षणासाठी आतमध्ये आपण यायचंय. आणि यानंतर आजच्या दिवसातील जी शेवटची मॅच होते त्या मॅचचा टॉस सुद्धा आम्ही करतोय. गणित गुरु निमगाव टीम आपण चला तुम्ही फिल्डिंग साठी चला. गणित गुरु निमगाव पटकन आपण क्षेत्ररक्षणासाठी आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. आणि टॉस करण्यासाठी आम्ही यानंतर जे 2 कॅप्टन आहेत त्या दोन्ही संघ नायकांना टॉस साठी आमंत्रित करतो. जिथे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये आपल्या बरोबर शुभम आहिरे सर. हॅलो, चला टॉस करणार आहोत आपण. आजच्या दिवसातला शेवटचा मॅच आणि महत्वपूर्ण मॅच असणार आहे. श्री सागरभाऊ जाधव युवा उद्योजक प्रेझेंट. टॉस का बॉक्स कक्षात नाणेफेक केला जाणार आहे. वडांगळी सनरायझर्स वर्सेस मोह किंग्स या 2 संघांमधला नाणेफेक तो संपन्न होणार आहे. ज्यांनी आपल्याला या टुर्नामेंटला मॅन ऑफ द मॅच चं सौजन्य दिलं अर्थातच सिद्धिविनायक असोसिएटचे सर्व इंजिनियर वैभवजी मुत्रक साहेब ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केला जाणार आहे. पाहूयात नाणेफेकीचा कॉल आधी कोण जिंकतंय. सन्माननीय शिवाजी जाधव साहेब ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नाणेफेक तो उडवला जातोय. 2025 इज द कॉल अँड STPL इट इज मोह किंग्स. नाणेफेक जिंकलेला आहात प्रकाश दादा. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? आम्ही बॅटिंग करू पहिली, कारण आम्ही एक मॅच चेस केली आणि ती पण आम्ही थोडी लटकत चेस केली आणि डिफेंड करतो आम्ही मॅच. त्यासाठी आम्हाला टॉस जिंकणं खूप महत्त्वाचं होतं आणि टॉस जिंकलोय. त्याचबरोबर खेळ पण महत्त्वाचा आहे. टॉस जिंकलो म्हणजे मॅच जिंकलो असं नसतं. खेळ पण चांगला करावा लागतो आणि आम्ही तो करून दाखवू. मागच्या मॅच बद्दल काय सांगाल? लाजवाब मॅच राहिली. ऑल आउट केलं आणि काटेकी टक्कर होती. तसाच लढा याही मॅच मध्ये पाहायला मिळेल. नक्कीच. वडांगळी हा संघ अतिशय उत्कृष्टरित्या बांधलेला संघ आहे. आमचा थोडासा त्यांच्यापैकी आहे कमी, परंतु खेळ चांगला करताय. जे पोरं खेळतात ते चांगले असतात. कागदपत्री जे चांगले असतात ती टीम मोठी नसते. जे पोरं नवीन का असताना पण खेळतात ते चांगले असतात आणि तो खेळ आमचे पोरं करून दाखवतात. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकला असता तर निर्णय काय राहिला असता? आम्ही बॉलिंगच करणार होतो, परंतु आता बॉलिंगच आलेली आहे. परंतु काय स्ट्रेंथ आहे आणि कशा पद्धतीने समोरच्या संघाला थांबवणार आहात? त्या संघाच्या विरोधात काही प्लॅनिंग आहे?
प्लॅनिंग अशी काही नाही, पण मग जेवढे कमीत कमी रनांमध्ये त्यांना रोखता येईल याचा आमचा प्रयत्न राहील. त्यांची मॅच पाहिली, त्यांनी समोरच्या संघाला ऑल आउट केलंय. त्या गोलंदाजीच्या विरोधात काही प्लॅन कशा पद्धतीने खेळावं लागेल? मेरिट व बॉल खेळणं आहे फक्त, आणि मॅचपर्यंत सगळ्यांनी लक्ष देऊन टिकून खेळणं हेच महत्त्वाचं आहे त्यांच्या बॉलिंग विरुद्ध, कारण बॉलर सगळे स्पिनर आहेत त्यांचे. एवढंच. थँक्यू सो मच अँड बेस्ट लक फॉर द नेक्स्ट मॅच. आपल्यासोबत जाधव साहेब जोडले गेलेले आहेत. खरं तर नाशिक जिल्हा लेदर बॉल क्रिकेटमध्ये अंडर 19 ची टीम सिलेक्ट करण्यासाठी तुमचा फार मोलाचा वाटा देखील असतो, आणि एक चांगली लेदर बॉलची क्रिकेट अकॅडमी सुद्धा आहे तुमची इथे सिन्नरमध्ये. काय सांगाल, टेनिस बॉल क्रिकेटचा थरार पाहत आहे, सिन्नरचा वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेला गणलं जातं, आयोजन कसं आहे आणि इथला एक्सपिरियन्स कसा आहे? ॲक्च्युली STPL बद्दल बोलायला बऱ्याच वेळा शब्द अपुरे पडतात. मी मामांना पण बऱ्याच वेळा बोललो, ही आता ॲक्च्युली एक स्पर्धा नाही राहिली आहे, हा एक विचार झालेला आहे आणि हा दिवसेंदिवस आपल्याला वाढवत जायचा आहे. एक स्पर्धा जिच्यासाठी जेवढे पण खेळाडू आहे त्याच्यापैकी बरेच जॉब वगैरे करतात, ते वर्षभरात त्यांच्या सुट्ट्या ज्या काय आहे त्या मॅनेज करून ठेवतात. का? कारण की आपल्याला STPL मध्ये खेळायचं आहे. काही मिलिटरीमध्ये खेळणारे मुलं, काही पोलीस दलातल्या, आता आपण जितू दादा बोलतो, त्यांच्या पोलीसमधल्या सुट्ट्या ते साठवून ठेवतात. कशासाठी? कारण की आम्हाला STPL मध्ये खेळायचं. म्हणून म्हटलं ही एक स्पर्धा नाही आहे, हा एक विचार आहे, आणि हा विचार सिन्नरच्या गावागावामध्ये पोहोचतोय आणि दिवसेंदिवस जाज्वल्य होत चाललाय. ही स्पर्धा इथेच न थांबता आगामी काळामध्ये याहीपेक्षा खूप म्हणजे खूप प्रचंड मोठी होत जाणार आहे. आणि जे पण स्पर्धेचे आयोजक आहे त्यांना भविष्यामध्ये असं समजा का निवांत वेळही भेटणार नाही, एवढं शाश्वतपणे सांगू शकतो. आणि स्पर्धेसाठी दरवर्षी आमच्या शुभेच्छा असतातच. माझा टेनिसशी जास्त जरी संबंध येत नसला तरी सीझनचे बरेच मुलं आजही मध्ये खेळत आहे. सिद्धार्थ नक्का त्याच्यापैकी एक आहे, जो यावर्षी आपल्या BCCI लेवलची एक विजी ट्रॉफी असते त्या स्पर्धेमध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं. आणि जी सर्व उमेद किंवा जी ऊर्जा येते त्या ह्या स्पर्धेमधून या मुलांना भेटते. येणाऱ्या काळात सीझनच्या क्रिकेटमध्येही सिन्नरचे मुलं अनेक खेळतील. त्याचबरोबर जे टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा IPLच्या धर्तीवर जी चालू झालेली आहे त्याहीमध्ये यावर्षी गणेश पगार तिच्यामध्ये होता. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा असतील का पुढच्या वर्षी तो पण असेल आणि त्याच्यासोबत आणखीन एखादा मुलगा ऑप्शनमध्ये असेल आणि तो खेळतानाही बघू आपण. याच्यापेक्षा दुसरा आनंद आणि याच्यापेक्षा दुसरी आपल्याला कोणती गोष्ट महत्त्वाची नसेल. तरी सर्व स्पर्धा आणि सर्व आयोजकांना पुन्हा एकदा शुभेच्छा. जो सामना चालू आहे त्याही दोन्ही संघांना शुभेच्छा, आणि पुढच्या सामन्याची जी नाणेफेक झाली आहे त्यांनाही शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू सो मच सर, थँक्स अ लॉट. खूप मोलाचं तुम्ही मार्गदर्शन केलं आहे की STPL हा नुसता स्पर्धा किंवा हा नुसता क्रिकेटचा खेळ नाही आहे, तर STPL ही एक विचारधारा आहे आणि ती अविरत पद्धतीने चालत राहावं यासाठीच्या तुमच्या शुभेच्छा खूप मोलाच्या होत्या. मैदानाच्या आत जाणार आहोत आपण, परंतु नाणेफेकीचा जो निर्णय आहे अर्थातच मोहो किंग्स हॅव वन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धावपलकीचा प्रवास सुरू झालेला आहे. धावपलकीचा प्रवास सुरू असताना 2 नो बॉलची घोषणा पुढे या षटकामध्ये, कारण 2 नो बॉल आहेत. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा गणेश सरांच्या माध्यमातून एक मोठं कमबॅक ह्या षटकामध्ये दिसलाय. षटक क्रमांक तुम्ही बघाल पहिलं सुरू आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावपलकीवरती 9 आकडा हा ऑन बोर्ड वरती पुढे 9 ऑन बोर्ड 9 धावा धावपलकीवरती. बॅटिंग टीम लेफ्ट हँड बॅटर गणेश दादा तुम्हाला बॉलिंग मार्क वरती बघायला मिळतील. मोठा रनअप आहे आणि जितक्या वेगात चेंडू टाकतात तितक्या वेगात चेंडूला स्विंग करण्याची, वळण देण्याची ताकद किमया साधणारे गोलंदाज. भन्नाट वेग आहे आणि वेगाबरोबरीत अचूक टप्पा तिकडे बघितला. निर्धाव चेंडू आलाय आणि या निर्धाव चेंडू बरोबरीत धावपलक पुन्हा एकदा समोर आपण पाहिलं ते विजयाचं जे समीकरण आहे स्कोर बोर्डचं. 1 मिनिट दीपक सर, बॉल किती झालेत? दीपक सर, बॉल किती टाकून झालेत? 4 झालेत का? 2 राहिलेत अजून. धावपलक 8 आहे. नो बॉलचा कॉल पंचांकडून. तिसरा नो बॉल आहे. तिसरा नो चेंडूचा कॉल आपण पुढे बघतोय आणि यावेळेस मात्र आता तिसऱ्या पंचांची मदत हा फिल्डिंग टीमचा संघ पुढे मागतोय, कारण ऑलरेडी याआधी 2 नो बॉल पंचांनी कळवले होते आणि आता इकडे तुम्ही बघाल धावा 8 होत्या आणि तिकडे 8 धाव्यांवरती कॅच उडवला होता. तो बॉल टिपलाही क्षेत्ररक्षकांना, मात्र पंचांनी पुन्हा तो नो बॉल सांगितलेला आहे.
नाही नसेल तो स्ट्राईकला कोण होता बॉल कोणी खेळाय नाही बॉल मला माहित नाही ना नाव बघायची तिसऱ्या पंचांचा डिसिजन पुढे काय असणार आहे. इथे आमच्या बरोबर या स्पर्धेसाठी खास शिरूर रांजणगाववरून आमचे परशुराम राक्षे खास स्पर्धेसाठी गेले 3 दिवस त्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी आणि त्यांची उपस्थिती तिसऱ्या पंचांचा डिसिजन नो बॉल. अतुल सर एक सिंगल घेतली नो बॉल वरती एक धाव आली बरोबर ठीक आहे एक सिंगल नो बॉलची एक टोटल 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धावपलकीवरती 10 ऑन बोर्ड 10 धावा धावपलकीवरती. प्रीटचा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये प्रॉपर टायमिंग करत शॉर्ट सिलेक्शन नियंत्रित खेळलेला हा फटका होता. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 4 रन 14 धावा. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत 14 धावा. हा 17 धावा 17 14 आता धावा किती त्या नो बॉल वरती एक ना हा ठीक आहे टोटल 15 आहेत. टोटल 15 धावा धावपलकीवरती पुढे 15 धावांचा हा धावपलक थोडासा नेटवर्क एरर आहे इथे त्यामुळं स्कोरबोर्ड थोडासा लेट अपडेट होतोय. नेटवर्क एररमुळे आपण पाहत होतो तो धावपलक थोडासा लेट अपडेट होताना दिसलाय. षटक क्रमांक 1 षटक आपण पुढे बघू. पहिल्या षटकाचा खेळ समोर थांबणार आहे. पंधरा धावा धावपलकीवरती 42 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 55 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल गावठा सिन्नर माननीय डॉक्टर सुनील इलक. एक ओव्हरचा खेळ संपला. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकीवरती आहेत. 42 चेंडू मध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 55 धावा. षटक क्रमांक 2 ची सुरुवात होते. शुभम आहेत बॉलिंग मार्क वरती जे बॉलिंग ट्रॅक साठी रेडी होत आहे. षटक क्रमांक 2 घेऊन पुढे फुलटॉस बॉल कव्हर मध्ये गॅप मध्ये चेंडू खेळलाय. बॉल निघालाय पुन्हा एकदा कव्हर पॉइंट सीमारेषा पार. सुरुवात होते 4 रन. हा आहे स्टार मोबाईल द मोबाईल स्पेस खासदार पूल भैरवनाथ मंदिरा शेजारी प्रोप्रायटर माननीय श्री पियुष लोया यांचा सनसनीत चौका. 4 रन तिथे येतील. या चौकारानं 19चा आकडा धावपलकीवरती पुढे. डावखुऱ्याताचे गोलंदाज त्यांना ओ हो शतरक्षकांनी किती मोठी चूक केली तुम्ही बघा. जिथे एकही धाव मिळाली नसती तिकडे त्यांनी बोनस 4 दिल्यात प्रतिस्पर्ध्याला. पुन्हा एक 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 4 धावा पुन्हा येतील. 23चा आकडा धावपलकीवरती. आता 40 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 47 धावा. 40 चेंडू मध्ये 47 धावा. कमी धावपलकीमध्ये चुका झाल्या टीम आणि जर या इतक्या चुका या मॅच साठी राहिल्या तर मग मात्र कठीण राहील हा काळ. पुढे टाकलेला चेंडू लेंथ ओळखलाय बॉल. मुख्य कॅमेरामॅन आमचे जे त्यांना देतोय सलामी. हा चेंडू षटकार येतोय. फटक्याचा धुवाधार हा गेला षटकार. उमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 29 धावा धावपलकीवरती पुढे 29. हा बॉल पुन्हा एकदा अजित आसरेकर. एक खुशबू मालवन की है कोकण मालवन के कैमरामैन. फिर एक बार उनकी तरफ है गेंद. फटक्याचा धुवाधार हा गेला षटकार. उमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 2 चौकार 2 षटकार. या मॅच मधली ही परिस्थिती या षटकानं बदलून टाकलेली आहे. 35 धावा धावपलकीवरती पुढे. 38 चेंडू मध्ये बनवायच्यात अजून 35 धावा. आता 35 झालेत. आता 35च राहिला.
आणि चेंडू शिल्लक राहिले ते 38 चेंडू मध्ये 35 धावांचा खेळ पुढे येऊन थांबलाय. हा बॉल बॅट ना मिड विकेट मध्ये रोशन शिरसाट पुन्हा एक तगडा हिट, लागोपाठचा तिसरा सुपरसॉनिक षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. वाघ अँड सन्स प्रोप्रायटर माननीय श्री सोमनाथ वाघ यांचा दणदणीत षटकार. 3 चेंडू वरती 3 षटकार, 41 धावा धावपलक्यावरती. 37 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 29 धावा. 37 चेंडू मध्ये 29 धावांचा प्रवास पुढे येऊन थांबला. या षटकानं उद्ध्वस्त करून टाकलं प्रतिस्पर्ध्याला, मॅच मधलं समीकरण खिळखिळा करून टाकलंय. बॉल वाईड, स्क्वेअर बॉलची घोषणा. स्क्वेअर चेंडू, एक अतिरिक्त धाव, 42 ऑन बोर्ड. 27 धावांचं षटक आहे आतापर्यंत. 28 धावा दूर आहे टीम विजयापासून. शतरक्षकाला बीट करत एक बाउन्स घेत चेंडू सीमारेषा पार. अजून एक चौकार, 4 रन. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौकार. गणेश दादा जगडे यांकडून पारितोषिक येत आहे, ज्यांच्या बॅट मधून हा धावपलकेची उधळण अर्थात आपण बघितलेले आहे. संघाच्या संघ पालकांकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक रोशन शिरसाट यांच्यासाठी. 36 चेंडू डावात आणि 36 चेंडू मध्ये बनवायच्या दादा 24 धावा. 36 चेंडू आणि 24 धावांचं समीकरण. बिल्ड द स्ट्रॉंग डिफेन्स बिफोर एंटरिंग द न्यू टेरिटरीज असं म्हटलं जातं. नवीन क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी तुम्हाला मजबूत संरक्षण तयार करावं लागतं. हे संरक्षण मजबूत तयार कोणी केलंय तर आता ते बॅटिंग टीम एक स्ट्रॉंग पोझिशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर फिल्डिंग टीम जितू सर स्वतः बॉलिंग ट्रॅक वरती संघाचे नेते पुढे आलेले आहेत. येथून पुढे हा संघ कमबॅक करू शकेल का? असेल नसेल तुझं कोणी, तू पंखावरती कायम विश्वास ठेव. बदलेल हा तुझा एक दिवस, तू फक्त स्वतःवरती विश्वास ठेव. तिसरं षटक टाकण्यासाठी तिसरा नवीन गोलंदाज ऑन स्ट्रायकिंगला तुम्ही बघताय रोशन. कमी वय, मोठा संघर्ष, अमर्यादित संकटे, मात्र लढण्याची आणि जिंकण्याची जिद्द कायम. 35 चेंडू मध्ये 23 धावांचा खेळ. सहसोप्या पद्धतीने विजय मिळणार नाही टीम. संघर्षाशिवाय स्वतःच काहीच तयार होत नाही. संघर्षाशिवाय अस्तित्व निर्माण केलं जाऊ शकत नाही. स्क्वेअर लेग मध्ये बॉल, शतरक्षक आहेत. उंच बॉल आपण पाहतो, अर्थात तो घेण्यासाठीची झेप हवेत. सचिन दादा उकाडे खूप चांगला कॉट, भिंतीसारखे आडवे उभे राहिलेत. पहिल्या विकेटचं पतन. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील दूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची 47 धावांवरती पहिला खेळाडू बाद होऊन माघारी आलेला आहे. 34 चेंडू मध्ये आता विजयासाठी अजून 23 धावा बनवणं शिल्लक आहे. 34 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 23 धावा. थोडासा कठीण काळ येऊन थांबला. या कठीण काळामध्ये फिल्डिंग टीम कितपत अजून इथून पुढे संघर्ष ठेवतो हे बघायचंय. हार्ड द स्ट्रगल ग्रेटर द विक्ट्री. यथा कठिन संघर्ष भवती तथा विजय गौरवपूर्ण भवती. जितना कठिन संघर्ष होता है जीत उतनी शानदार होती है. 34 चेंडू 23 धावांचं समीकरण मॅच मध्ये. न्यू बाठात मध्ये मोठ्या फटक्याचा शोध आहे. पहिलाच बॉल आसमान दाखवलाय आणि टाकलाय हा बॉल आउट ऑफ द पार्क. अजून एक मोठा हिट, षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. उमरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. 53 धावा धावपलक्यावरती. बॅटिंग टीमनं प्रतिस्पर्ध्याला खिळखिळा करून टाकण्याचं काम करून टाकलं. हा बॉल यावेळेस गती परिवर्तन करत टाकलेला चेंडू. 17 धावा दूर आहे अजून. संधी साधूनी थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. स्वप्नील दूत यांचे वेल्थ सिक्रेट इन्शुरन्स अँड इन्व्हेस्टमेंट हेल्थ इन्शुरन्स स्पेशलिस्ट यांची दमदार विकेट.
32 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 17 धावा. जितू सरांनी सुद्धा जशास तसं उत्तर देऊन टाकलेलं आहे. टिक फॉर टॅक जशास तसं उत्तर आपण पाहतो पुढे देऊन टाकलंय. मौका मुझे भी मिलेगा और याद रखना घायल तू भी होगा. 53 32 चेंडू मध्ये 17 धावांचं खेळ. फिल्डिंग टीमच्या 12वे खेळाडू खुर्चीवरून उभे राहिले ते बसलेच नाहीत. जे उभेच राहिले त्यांना बसायचं नाहीये. त्यांनी सांगितलं स्पष्ट नकार दिला. जेवढ्या 11 महत्वाचे असतात ना तेवढा 12वा सुद्धा खेळाडू खूप महत्वाचा असतो. आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळेस आपण बघतो एखाद्या संघाचा स्क्वॉड जर बघितलं तर 15 जणांचं स्क्वॉड असतं. तुम्ही बघा प्रामुख्याने 15 जणांचं स्क्वॉड बऱ्यापैकी तुम्हाला दिसतं. 12वे प्लेयर इथे आमच्या बरोबरीत 55 धावा 31 चेंडू मध्ये बनवायच्यात 15. आपल्या भारतीय संघाचं स्क्वॉड जर तुम्ही बघितलं ना तर आपल्या भारतीय संघाचं टोटल स्क्वॉड हे 28 जणांचं असतं. त्याच्यामध्ये मसाजर असतात, फिजिओथेरपी असतात, काही मॅनेजर असतात आणि खेळाडू. टोटल 28 जणांचं स्क्वॉड असतं. मात्र स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आलाय. क्षेत्ररक्षक समोर आहे. मंजिल अभी दूर है. मंजिल पाने के लिए ये मैच है. हादसा बन के कोई खौफ बिखर जाए तो क्या हो. वक्त जिस बात को तब्दील नहीं कर सकता. तू किसी और की रात का हसीन चांद सही. मेरे हर रंग में शामिल तू है. तू किसी भी राह से गुजरे मेरी मंजिल तू है. जिंकणं हाच एकमेव पर्याय होता. टीम टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन. जगावं की मारावं हा एक मोठा सवाल. या दोन्ही यशा उकिरड्यावरती खरकाट्या पत्रवाळीचा तुकडा होऊन जगावं लाचार बेशरम आनंदानं की फेकून द्यावं या देहाची लतकर याच गुंडाळलेल्या जाणेवेच्या काळ्या शर्टोहात. आणि करावा सर्वांचा शेवट माझा तुझा आणि त्याचा सुद्धा. मृत्यूच्या या महासर्पाला जीवनानं असा डंक मारावा की येणाऱ्या निद्रेलाही नसावा जागृतीचा किनारा. मात्र त्या निद्रेलाही जर स्वप्न पडू लागली तर स्वप्नांच्या या अनोळख्या प्रदेशामध्ये प्रवेश करण्याचा धीर होत नाही, धाडस होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुने जागेपण, सत्वाची विटंबना आणि पुन्हा एकदा कटोरा घेऊन उभा राहतो आमच्याच मारेकऱ्याच्या दारात. 56 धावा धावपलकीवरती. बॅटल इज ऑन. हा बॉल थोडासा आपण पाहतो थोडासा अनपेक्षित बाउन्स तिकडे गणेशांच्या माध्यमातून गणेश जाताना तुम्ही बघाल तो बॉल टाकला. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू. 1 धाव येईल. विजयाचं समीकरण 28 चेंडू मध्ये बनवायच्यात आता 13 धावा. 28 चेंडू मध्ये 13 धाव्यांची आवश्यकता. परिस्थिती तुझी परीक्षा घेत आहे. तू फक्त टिकून राहा. इथूनही कमबॅक करता येऊ शकतो. अर्ली सक्सेस इज अ कॅम्प. ग्रेट थिंग्स टेक अ टाइम. मोठ्या गोष्टी वेळ घेतात. स्वप्नील कपिल आहे. 28 चेंडू मध्ये 13 धावांचं समीकरण मॅच मध्ये आहे. हा बॉल पुन्हा एकदा समोर. नो बॉल. अशा नो बॉल वरती तुम्ही बघाल अशा प्रत्येक खेळाडूच्या गोलंदाजाच्या खरं तर कारकिर्दीत असे पॅच येतात. असा एकदा तुम्ही भुवनेश्वर कुमारला सुद्धा अशा अडचणी आल्या होत्या भरपूर वेळा. त्याला पुढच्या पायाचे 2 नो बॉल खूप त्याच्याकडनं पडायचे. जसप्रीत बुमराला सुद्धा तुम्ही बघा काही वेळेस त्याच्या ज्या बाईट आहेत. मात्र भुवनेश्वर कुमारला अनेक वेळा अशा अडचणी आल्या. पुढच्या पायाचे नो बॉल त्याच्याकडून पुढे टाकण्यात आले होते. हा बॉल क्षेत्ररक्षक आधीच परिस्थिती बिकट आहे टीम आणि तो बॉल तुम्ही अजून पुन्हा एकदा सोडून दिलाय. 4 रन येथील जाऊ मयूरदादांकडे पुन्हा एकदा एक सुंदर चान्स. 62 पूर्ण 4 रन. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल अन्नाश्री फॅमिली रेस्टॉरंट गुरेवाडी बायपास. प्रोप्रायटर माननीय श्री समीर शिंदे यांचा सनसनीत चौका. 62 धावा धावपलकीवरती आहेत. 27 चेंडू मध्ये फक्त आता 8 धावांची आवश्यकता आहे. 27 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण पुढे. हा बॉल पुन्हा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल आहे. यावरती काम करावं लागणार आहे गणेश सरांना. तुम्ही बघा कारण फॉलो थ्रो स्वतःचा रनअप थोडासा त्यावरती अभ्यास. अजून एक नो बॉल तर येणारा चेंडू घेऊन येतोय. फ्री हिट. 63 पूर्ण आहेत. आता फक्त 7 धावा विजयासाठी टीम दूर आहे. 7 धावा. ओ नो बॉल. अजून एक नो बॉल. अशी एक ओव्हर
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आहे. मला वाटतं 13 बॉलची ओव्हर पडली होती, 13 चेंडूची. ती इंटरनॅशनल क्रिकेट मधली घटना आहे. 4 नो बॉल, 3 वाईड. गोलंदाजाचं नाव आठवत नाही मला मात्र. इथेही तुम्ही बघाल 3 नो बॉल. फ्रीटचा चेंडू आहे, उंच आकाशामध्ये हा बॉल. लॉग ऑफ येईल डाऊन दी बॉल, मात्र फ्रीट असेल त्यामुळं समोर खेळाडू तसेच पुढे खेळताना आपल्याला दिसतील. फक्त 4 धावा विजयासाठी दूर आहे. 4 धाव्यांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी, फक्त 4 पावलं दूर आहे हा सामना जिंकण्यापासून बॅटिंग टीम. आणि 26 चेंडू अजूनही डावात पुढे शिल्लक राहिलेले आहेत. पुन्हा नो बॉल, पुन्हा नो बॉल, पुन्हा नो चेंडूची घोषणा आहे. हा मला वाटतं या षटकातला 4था नो बॉल आहे. या षटकातला 4था नो बॉल. पुन्हा एकदा येणारा चेंडू घेऊन येईल फ्री हिट. मात्र मोठा इतिहास आहे. तुम्ही बघा, जे गोलंदाजीवरती गणेश दादा आहेत, ज्यांचा खेळ क्रिकेट कारकीर्द ही मोठी आहे. काबिलियत पर शक मत करना, लोग हमें हराने के लिए कोशिश नहीं साजिश करते हैं. ठोकलाय षटकार आणि हा सामना जिंकलाय मोठ्या मार्जिननं. एक मोठा विजय टीम गावठण स्पार्टन्स. रोशन शिरसाट मॅन ऑफ द मॅच हा अवॉर्ड आम्ही आपल्याला देतो.